या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि या कार्यक्रमाचा आनंद घेतला। आणि हा कार्यक्रमाचा जे खास एक लौकिक होतं ते म्हणजे आमचं संगीत। हे खूप लांबून आलेले संगीत आहे आणि त्यांची काही मजबुरी असल्यामुळे ते आज हे आपल्याला सोडून जात आहेत आपल्या गावाला। त्यांच्या गावाला एक मोठं आयोजन आहे आणि त्यांचं जाणं फार जरुरी असल्यामुळे ते आज आपल्याला उद्याचा कार्यक्रम न करता आता गावाला निघून जात आहेत। तरी साईबाबा ट्रस्ट रामपूरच्या वतीने त्यांचा एक छोटासा सत्कार करण्यात येत आहे। तरी मी ज्यांचे नाव घेतो त्यांनी कृपया स्टेजवर यावे। काका तुम्ही समोर या। आमचे ऑर्गन वादक आहेत, त्यांनी खूप छान पद्धतीनं आपलं ऑर्गनचं वादन केलेलं आहे। त्यांचे नाव आहे हरिभक्त परायण दीपक भाऊ लेहाळकर, ते बाबा कारंजा राज्य आहेत। तरी त्यांनी समोर यावे आणि त्यांचा सत्कार श्री साईबाबा ट्रस्ट रामपूरचे अध्यक्ष श्री रामाभाऊ फुटाणे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। दीपक भाऊ लेहाळकर। थांबा थोडा वेळ थांबा। दीपक भाऊ लोहरकर लेहरकर। उभं राहा हो। काका हा इकडे अभिनंदन दीपक हा इकडे हा मी दीपक भाऊचं अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला खूप सहकार्य दिलं। त्यानंतर टाळ वादक हरिभक्त परायण निलेश भाऊ मिचर नांदगाव मांडलेश्वर इथे राहणारे यांनी पण आमच्या या कार्यक्रमाला चांगली साथ दिली आणि शोभा वाढवली। तर यांचा सत्कार आमच्या साईबाबा ट्रस्टचे सदस्य श्री बंडूभाऊ डंबारे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। बंडूभाऊ डंबारे। टाळ वादक हरिभक्त परायण निलेश भाऊ निचर। सांगा लागेल ना लिंक पाठवतो ना सगळ्यांना। श्रीफळ आणि एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करतील। मरे सारखे ना पुन्हा 12ची गाडी आहे नवजीवन। त्यानंतर तबला वादक ज्यांना 2-3 पुरस्कार पण मिळालेले आहेत हरिभक्त परायण दत्ताभाऊ लोमटे आणि यांचा सत्कार श्री साईबाबा ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री देवनाथभाऊ वैरागडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। हरिभक्त परायण दत्ताभाऊ लोमटे यांचा सत्कार श्री देवनाथभाऊ वैरागडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। नंतर काढू ते हातात घेतला निघलं पाहिजे चार माणसाला मी मामूल म्हणून काढतो। आणि त्या तिघांचे मेन सहकारी ज्यांनी ह्या व्यासपीठाला आपल्या मधुर वाणीतून आम्हाला जे आवाज ऐकू येईल असे गायनात आले
हरिभक्त परायण कृष्णभाऊ पारे हे सुद्धा कारण नेतेच आहेत आणि यांचा सत्कार श्री चायवाले साईबाबा ट्रस्टचे सदस्य श्री पंढरीभाऊ चन्ने राजूला हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्री कृष्णभाऊ पारे गायनाचार्य यांचा सत्कार श्री चन्नेभाऊ करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर आजचा सत्कार सोहळा संपलेला आहे. हा सत्कार सोहळा नाही आहे परंतु काही कारणवश आम्हाला हा सत्कारांचा करावा लागला कारण हे उद्या आमच्यामध्ये नसणार आहेत. हे आपल्या गावाला कार्यक्रमात राहणार आहेत आणि म्हणून आमच्या ट्रस्टच्या वतीनं निर्णय घेतला की हे गावाला जात असल्यामुळे यांचा सत्कार उद्या न करता आजच करावा. त्यामुळे हा कार्यक्रम इथं घेण्यात आला आणि आपण सर्वांनी या कार्यक्रमाची साथ दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि श्री साईबाबा ट्रस्ट नागपूरच्या वतीने सुद्धा आपले आभार मानतो. धन्यवाद. अशीच साथ द्या आणि असाच आनंद घेत चला. धन्यवाद. बोलो शिर्डी